सुप्रभात मित्रांनो, मी अमित सावंत तुमचं स्वागत करतोय तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अमित सावंत व्लॉग. सो आता वाजले सकाळचे 5 आणि मी जात आहे कोकणात. कोकणात जायचं म्हणजे एक वेगळाच आनंद असतो, तो तुम्ही माझ्या चेहऱ्यावर बघू शकता. या राईडसाठी खूप एक्सायटेड आहे खरंच. आणि आता थोड्याच वेळात आपली राईड ही सुरू होणार आहे. सो आता वाजले सकाळचे 5 आणि बाहेर अंधार असल्यामुळे मी काही मोठं ब्लॉग करणार नाही आहे. तो डायरेक्ट तुम्हाला मी मुंबई गोवा हायवेवर भेटेन, म्हणजेच तेव्हाच उजेड होईल. नेहमीप्रमाणे एक टँक बॅग कॅरी केले, बाकी काही नाही आहे लगेज वगैरे. सो सेम डे आपल्याला रिटर्न यायचं आहे. सो फक्त एकच टँक बॅग कॅरी केले, बाकी सगळं तुम्हाला मी मोटो ब्लॉग सेटअपमध्ये सांगेन. सो आता डायरेक्ट भेटू आपण मोटो ब्लॉग सेटअपमध्ये. सो गाडी आहे ती कोल्ड स्टार्टवर ठेवली होती. भले किती उशीर झाला ना राईडला, तरी कोल्ड स्टार्ट केल्याशिवाय मी निघत नाही, मग किती पण उशीर होऊन दे. सो राईडला सुरुवात करूया. ओम साईराम, साईबाबा की जय, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, रवळनाथ देवा काळजी घे. सो ट्रिप मीटर 0 केलं आहे ऑलरेडी. सो आता राईडला आपण सुरुवात करूया. आजच्या राईडचं वैशिष्ट्य असं आहे की मी जात आहे दापोलीला. दापोलीमध्ये आसूत गाव आहे, त्या ठिकाणी चाललं आहे. आणि आसूत गावामध्ये एक श्री केशवराज मंदिर आहे. एक नंबर मंदिर आहे, खूप छान असं मंदिर आहे. सो तेच आपण आज एक्सप्लोअर करायला जाणार आहोत. फर्स्ट डेस्टिनेशन तर आपलं तेच आहे. पुढे बघू अजून कोणते कोणते स्पॉट ठरता येते. टोटल किलोमीटर्स आहेत 240 किलोमीटर्स आहेत, म्हणजे जोगेश्वरी टू आसूत. सो 240 किलोमीटर्स आज आपल्याला जायचं आहे फर्स्ट. त्यानंतर मग आपण डिसाईड करू. स्पॉट ठरलेले आहेत आपले, फक्त डिपेंड्स आहे टाईम, की टाईम कसा मॅनेज होतं आहे त्यावर डिपेंड आहे. माझ्या लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता सुंदर असा सूर्योदय झालेला आहे. एक नंबर वाटतं, एक नंबर. क्लायमेट एक नंबर आहे. हे फक्त आता पुरतीच असणार आहे, कारण थोड्या वेळाने गरम होणार आहे. जसा सूर्य डोक्यावर येणार तसा गरम तर होणार आहे खरंच. कारण सकाळीच एवढं गरम होत होतं ना, खूप गरम होत होतं. आणि रायडिंग जॅकेटमध्ये तर पाण्याच्या धारा वाहतात, धारा. आणि आता कोणताही ब्रेक घेणार नाही आहे मी, फक्त प्रत्येकी 100 किलोमीटरवर मी थांबणार आहे. कारण ऑलरेडी मी नाश्ता करून आला आहे घरातून. माझे फेवरेट घावणे आणि चहा. सो एवढा सुबह नाश्ता करून आलो आहे ना, तर बाहेर थांबायची गरज नाही मला. काय मस्त आहे ना, व्ह्यू एक नंबर येत आहे खरंच, खूप छान. असाच रस्ता पाहिजे यार, असाच रस्ता पाहिजे. अरे एवढी मजा येते ना राईड करायला. असा रस्ता पूर्ण बनला पाहिजे होता गोव्यापर्यंत. एक नंबर राईड करायला जी मजा आली असते ना. सुसाट गावी गेलो असतो, सुसाट. मी खूप लकी आहे मित्रांनो खरंच, कारण मला कोकण राईड करायला मिळते. ही माझी सेकंड कोकण राईड आहे. फर्स्ट जी मी केली होती ती केली होती दिव्यागर, श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर. आणि ही सेकंड आहे जे की मी जात आहे दापोलीला. खरंच इकडे राईड करायचं म्हणजे एक स्वर्गातला प्रवासच आहे. कारण कोकण म्हणजे नेक्स्ट लेवल आहे, नेक्स्ट लेवल आहे. इथे तुम्हाला व्ह्यूज चांगले मिळतील, सगळंच चांगलं आहे, सगळंच चांगलं आहे. फक्त या रस्त्यांचं काम झालं पाहिजे पूर्ण मुंबई गोवा हायवेपर्यंत पूर्ण रोड झाला पाहिजे, बस. बाकी काही नको. पाली फाटा इथे आलं आपण. इथून पाली 8 किलोमीटर आणि खोपोली 48 किलोमीटर. आणि खरंच सांगतो मित्रांनो, स्पिटी व्हॅली, लेह लडाख हे तुम्ही नंतरही गेले तरी चालेल, पण आधी कोकण फिरून घ्या. एक नंबर आहे कोकण, एक नंबर खरंच. तर एकदा का मी राईडला सुरुवात केली ना, की खरंच सांगता मला घरी जायचं मन होत नाही अजिबात. कारण
जेव्हा राईडवरून घरी जात असतो ना तेव्हा अरे यार परत तीच बोरिंग लाईफ चालू होणार. म्हणजे सकाळी उठा, बॅग घ्या, कामाला जा, परत संध्याकाळी या कामावरून, जेवा, झोपा, परत सकाळी उठा, परत सेम रुटीन ना. खरंच खूप कंटाळा येतो. ते सगळं माइंडमध्ये असतं माझ्या. जेव्हा रिटर्न जर्नी करतो ना तेव्हा अरे यार मस्त दिवस होता, राईड संपली, आता परत आपलं सेम रुटीन बोरिंग चालू होणार. ते सगळं माझ्या मनामध्ये चालू असतं. आता काही वाटत नाही आहे, कारण आता हे सुरुवात आहे ना, राईडला सुरुवात होते. सो आता काय वाटत नाही. जेव्हा मी रिटर्न जर्नी करेन ना तेव्हा सगळं अरे यार मस्त दिवस होता, सकाळी मी या टायमाला इकडे होतो, मस्त थांबलो होतो, मजा करत होतो, ते सगळं तेव्हा आठवतं. इथून 93 किलोमीटरवर आसूद आहे आणि आसूदमध्येच आपल्याला जायचं आहे श्री केशवराज मंदिरकडे. सो माणगाववरून एक राईट टर्न येतो जो आपण लास्ट टाईम घेतला होता दिव्या आगारसाठी. तोच राईट टर्न घ्यायचा आहे, पण त्याच्यानंतर एक लेफ्ट टर्न येतो लगेच, तो जातो दापोलीला. आणि तुम्हाला जर यायचं असेल तुम्ही सरळ पण जाऊ शकता महाडपर्यंत आणि महाड नंतर तुम्ही राईट टर्न घेऊ शकता, तसं पण करू शकता. पण मी बघू आता माणगाववरूनच राईट टर्न घेईन आणि त्यानंतर मग लेफ्ट मारून मंडणगड वगैरे करून पुढे दापोलीला जाईन. माझ्या लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता की कोकण रेल्वे ट्रॅक. मगासपासून 2 ट्रेन बघितले मी कोकण रेल्वे. जेव्हा मी गावी जायचो तेव्हा हा रोड बघायचो, मुंबई गोवा हायवे. आणि आता मोठा झालो आहे तर हायवेवरून रेल्वे ट्रॅक बघतोय. खरंच दिवस कसे बदलतात ना. तुम्हीच बघा ना, आता आपण ऑफिसमध्ये जातो तर आपल्याला कोणत्याच सुट्ट्या नसतात, बरोबर. पण लहानपणी कसं समर वेकेशन म्हणजे उन्हाळा आला की उन्हाळ्याच्या सुट्टी चालू व्हायच्या. मग 1-1.5 महिना मस्तपैकी गावी जाऊन मजा करायची. काय ते दिवस होते यार, खरंच खूप मस्त दिवस होते ते. पण आता तसं नाही ना, आता सुट्टीच मिळत नाही. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीला खूप मिस करतोय जे शाळेतून दिल्या जातात ते. खरंच खूप मस्त दिवस होते ते लहानपणीचे. पानगावपासून जेव्हा मी राईट टर्न घेतला ना, सो तेव्हापासून हा असा रस्ता चालू झाला. खरंच खूप छान असा मस्त रोड आहे, हा डांबरी रोड आहे आणि आजूबाजूला जी गर्द झाडी आहे ना, खरंच एक नंबर. हे बघून मला माझ्या गावची आठवण आली. मी पण जेव्हा गावी जातो ना तेव्हा मी शांत घरी बसत नाही, कुठे ना कुठेतरी फिरतच असतो. स्कूटर घेतो, गावी स्कूटर आहे, सो ती घेतो आणि फिरत असतो फक्त, बस. आता पण मला हायवेने रूट होता पण मी हा रूट निवडला, कारण का आपल्याला फक्त राईड नाही करायचे, आपल्याला निसर्गाच्या सान्निध्यात ना प्रवास करायचा आहे. हे सगळं अनुभवायचं आपल्याला. फक्त असं नाही आहे की घरातून निघायचं, त्या डेस्टिनेशन पोचायचं, डेस्टिनेशन बघायचं आणि परत मग रिटर्न घरी. नाही, त्या डेस्टिनेशनपर्यंत पोचेपर्यंत, त्या ठिकाणापर्यंत पोचेपर्यंत जो मधला प्रवास आहे ना तो लक्षात राहायला पाहिजे. तो इम्पॉर्टंट आहे त्या डेस्टिनेशनपेक्षा ना. तो मधला प्रवास आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे. सो त्याच्यातूनच आपल्याला शिकायला मिळणार आहे. जे डेस्टिनेशन आहे ते फक्त बघण्यासाठी आहे, पण हा जो प्रवास आहे ना मधला, तो आपल्याला काही ना काहीतरी शिकवणार आहे, अनुभवाला मिळणार आहे. नवीन रस्ते, नवीन निसर्ग, हे असे दुतर्फा झाडे, हा व्ह्यू वगैरे, ते सगळं आपल्याला बघायला मिळणार आहे. डेस्टिनेशनवर जाण्याची एक वेगळीच मजा आहे, पण त्या डेस्टिनेशनवर पोचेपर्यंत जो मधला काळ आहे, मधला जो प्रवास आहे, तो डिफरंट पार्ट आहे. काय रूट आहे यार, एक नंबर. खरंच खूप छान, खूप छान. बघा ना फक्त, एकच नंबर, एकच नंबर व्ह्यू बघा फक्त. काय बोलायचं, म्हणून मी बोलतो ना, कोकण म्हणजे स्वर्ग प्रवास. आता मी आहे मंडणगडमध्ये आणि इथून दापोली
35 किलोमीटर्सवर आहे. 35 किलोमीटर्स म्हणजे अजून 1 तास पकडा. आता रोड कंडिशनवर डिपेंड आहे की कशी रोड कंडिशन आहे ती. जर रोड असेल तर ओके आहे. एक ब्रेक घेतला आहे कारण 200 किलोमीटर्स आपले कंप्लीट झाले आणि एक वॉटर ब्रेक म्हणून थोड्या वेळासाठी थांबलं आहे. 15-20 मिनटं थांबेन आणि नंतर मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करेन. इथून आसूद आहे 30 किलोमीटर्सवर आहे. रोड कंडिशन तुम्ही बघू शकता. डांबरी रस्ता आहे, गावातला रस्ता आहे. सो तेवढा स्पीड मेंटेन ठेवता येत नाही आहे जेवढा आपण हायवेवर ठेवू शकतो तेवढा. पण 50-60वर मी क्रूज करण्याचा प्रयत्न करतो आहे कारण लोकल्स आहेत, घरं आहेत. सो त्यामुळे नाही ठेवता येत आहे तेवढं स्पीड. बघू आता किती वेळ लागते ते, कारण आता 10 वाजून गेलेत, 10 झालेत. सो आता 10-15 मिनटं मी इकडे ब्रेक घेईन आणि नंतर मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करेन. दापोलीमध्ये पोचलं आहे आणि इथून 3-3.5 किलोमीटरवर एक राईट टर्न घ्यायचं आहे मला श्री केशवराज मंदिरसाठी. सो एका काकांना विचारलं मी, त्यांनी मला पूर्ण डिटेल्समध्ये सांगितलं आहे की बाईक आहे ती पूर्ण वरतीपर्यंत जाते म्हणून. आता बघू कुठपर्यंत रस्ता आहे तो. मला ॲरो दिसेल केशवराज मंदिर आणि वरती पण लिहिलं आहे तीर्थक्षेत्र केशवराज मंदिर. हे बघा असं लिहिलं आहे, असा बोर्ड आहे आणि हा असा रस्ता आहे. तर इथून आपल्याला सरळ जायचं आहे केशवराज मंदिरसाठी. हा असा रस्ता लागेल. पब्लिक येतात खूप कारण कार्स मगासपासून 3-4 तरी कार्स बघितले मी. सो ते दर्शनालाच गेले असणार. आणि आजूबाजूला घरं पण आहेत, म्हणजे वस्ती आहे, राहतात माणसं. तो तुमची जर मोठी बस असेल ना तर यासाठी असे भाडं आहेत. 4 चाकी 50, टेम्पो ट्रॅव्हलर असेल तर 100 रुपीज आणि जर मोठी बस असेल ना तर 200 रुपये. तुम्ही इथे बाईक पण पार्क करू शकता, पण बाईक पुढेपर्यंत जाते. सो मी इथे पार्क नाही करणार आहे, पुढेपर्यंत घेऊन जाणार आहे. दुचाकीसाठी 20 रुपये तुम्ही पुढे घेऊन जातो आहे. हो, हे किती मंदिर लागेल आणि तिथून हा आतमध्ये जाण्यासाठी रोड आहे. हनुमानचं मंदिर लागेल, तिथून तुम्हाला आतमध्ये जायचं आहे. पहिला हा असा रस्ता नव्हता, गाड्या जायच्या नाही वरती. आता त्यांनी रस्ता केला आहे प्रॉपर. मी खूप साऱ्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की रस्ता नाही आहे, पूर्ण चालत जावं लागायचं. पण आता प्रॉपर त्यांनी डांबरी रस्ता केला आहे. पण तो जरा डेंजर आहे, म्हणजे चढणीवर आहे. सो आपल्याला प्रॉपर गाडी ही चढवायची आहे. हे बघा, सो अशी चढण आहे, आपल्याला प्रॉपर चढवता आली पाहिजे, बस बाकी काही नाही आहे. आता मी पोचलो आहे केशवराज मंदिरजवळ आणि माझ्यासमोरच केशवराज मंदिर आहे. वरती आहे, दिसत नाही आहे ते, पण मी वरतीपर्यंत आलो आहे. म्हणजे माझी बाईक असल्यामुळे मी वरतीपर्यंत आलो आहे. नाहीतर खालून जर चालत यायचं असेल, म्हणजे जिथे तुम्ही कार, टेम्पो ट्रॅव्हल किंवा बस जर घेऊन येत असाल तर तुम्हाला पूर्ण खालपासून ते वरतीपर्यंत चालत जावं लागणार आहे. ती पण तुम्हाला एकदा पायवाट दाखवतो कशी आहे ती. या पायऱ्या आहेत त्या मंदिराकडे जातात आणि तुम्ही जर कार वगैरे घेऊन येत असाल, 4 व्हीलर वगैरे, तर त्यासाठी ही पायवाट आहे आणि ही पायवाट डायरेक्ट खाली जाणार. जिथे पेन पार्क मी तुम्हाला दाखवलं ना तिथेही पायवाट जाणार. सो तेवढं तुम्हाला वरती चढून यावं लागेल. आणि तुम्हाला बाईक पार्किंग दाखवतो कशी आहे ती. सो हा ओपन एरिया आहे, इथे तुम्ही बाईक पार्क करू शकता. मी तिथे सावलीत केली आहे. आणि ही बघा ऑटो रिक्षा पण आहे तिथे, तर ते करून पण तुम्ही वरती येऊ शकता जर तुम्हाला चालायला जमत नसेल तर. सो बाईक पार्क मी इथे केल्या सावलीत.
आणि ऊन खूप आहे, तर त्यामुळे मी इकडे ठेवले. तो आता मी वरती जाऊन दर्शन घेतो आणि नंतर तुमच्याशी बोलतो. बाईक पार्क करून मी मंदिराच्या दिशेने जाऊ लागलो. 2-3 मिनिटे चालत आल्यावर समोरच मंदिर दिसले. हे दापोली तालुक्यातील आसूद गावामधील श्री केशवराज मंदिर एक अतिशय प्राचीन, निसर्गरम्य आणि जागृत विष्णू देवस्थान आहे. मंदिरात जाण्यासाठी एका छोट्या तटबंदीवजा कुंपणातून वाकून आत जावे लागते. जसं मी आत प्रवेश केला तेव्हा मंदिरात आरती चालू होती. चारही बाजूने तटबंदी असलेल्या मंदिराच्या प्रांगणात फरसबंदी केलेली आहे. कुलासभा मंडप व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. अंतराळात जाण्यासाठी डाव्या व उजव्या बाजूनेही दरवाजे आहेत. प्रवेशद्वारावर डाव्या बाजूला हनुमान तर उजव्या बाजूला गरुड यांची मूर्ती आहे. प्रवेशद्वारावर गणपतीची मूर्ती आहे. गर्भगृहात असलेली श्री केशवराजांची मूर्ती ही 3.5 फूट उंचीची काळ्या पाषाणातील आहे. उजव्या बाजूला गोमुख आहे. त्यातून 12ही महिने पाणी वाहत असते. असे म्हटले जाते एका आंब्याच्या झाडाच्या बुंदाखालून हा झरा वाहतो. मंदिराच्या आजूबाजूला वेगवेगळी झाडे आहेत. हे मंदिर आणि आजूबाजूचा परिसर येथे येणाऱ्या प्रत्येकाला मोहून टाकणारा आहे. खूप छान मस्त असं दर्शन झालं श्री केशवराज मंदिर. सो आता इथून निघतोय आणि एक नंबर मंदिर आहे, खरंच खूप छान आहे. सो तिथे तुम्ही विजिट करा, नक्की विजिट करा. मंदिराजवळून निघूया आणि पुढच्या स्पॉटजवळ जाऊया. त्याआधी तुम्हाला रस्ता दाखवतो इकडचा कसा आहे तो. सो असा काही रस्ता आहे. मी येताना वरती चढवली गाडी. सो इथेच फक्त कच्चा रस्ता आहे थोडाफार, तर तुम्ही इझिली येऊ शकता, एवढं काही नाही त्यामध्ये. हे बघा, फक्त तुम्हाला जेव्हा गाडी चढवणार ना तेव्हा थोडंसं डिफिकल्ट वाटेल. सो असा छोटूसा म्हणजे अरुंद रोड आहे. इथे फक्त ऑटोज येतात आणि बाईक्स, बाकी 4 व्हीलर्स इकडे येत नाहीत. तुम्हाला मी आता तो रूट दाखवतो. एकदम पूर्ण उतार आहे. सो इथे तुम्हाला ॲक्सेलेटर द्यायचं नाही आहे, हळूहळू गाडी घेऊन जायची आहे, एकदम हळूहळू. आणि गाडी हळूहळू उतरवायची आहे खाली. या साईडून गाडी घ्या तुम्ही, म्हणजे तुम्हाला एक पूर्ण असा टर्न मिळेल. एकदम हळूहळू गाडी उतरायची आहे, एकदम हळूहळू. आणि लांबून जेवढं टर्न घेता येईल ना तेवढं घ्या, कारण इकडे जास्त येत नाहीत. फक्त 3च रिक्षावाले आहेत, ते फक्त ये जा करत असतात, बाकी कोणी येत नाही. ही छोटीशी नदी पात्र आहे हे. सो आता इथे पाणी अडवलं आहे, पाणी सोडत नाही आहेत. आणि पावसाळ्यात हे पूर्ण असं पाणी वाहत वाहत खाली जातं. हे बघा, हे वाला चढण आहे ना. सो इथे तुम्ही गाडी एकवरतीच हे करून चढवा, म्हणजे ती आरामात चढेल, काही इश्यू नाही आहे. हॉर्न देऊन फक्त गाडी फक्त वरती चढवायची आहे बस. हे बघा, हे असे चढण आहे एकदम. जर तुम्हाला नाही जमत असेल तर तुम्ही फर्स्ट वरती घ्या आणि चढवा, एकदम चढाव आहे. सो ज्याला जमतं तोच चढवतो, नाहीतर काल एक बायकर आला होता. सो त्याने बाईक पार्क केली आणि पायी चालत गेला. सो आपल्याला काय, आपल्याला सवयच झाली आहे. पण तुम्हाला मी सांगितलं की रस्ते कसे आहेत. तर आपण जात आहोत
हरणे बीच जवळ आणि त्यानंतर जाणार आहोत आंजर्लेला कड्यावरील गणपतीचे मंदिर आहे, तिकडे जाणार आहोत. सो आता मी नेटवर्क बघत होता आहे का इथे, कारण श्री केशवराज मंदिरमध्ये नेटवर्क नाही आहे. त्याच्या खाली उतरला तरी पण नेटवर्क नाही आहे. आता मी बाहेर आलो आहे तरी पण नेटवर्क नाही आहे, कारण मी घरी कॉल करून काही सांगितलं नाही आहे का मेसेज केला आहे, काहीच नाही. सो त्यामुळे मला ते इन्फॉर्म करावं लागतं, कारण ते काळजी करत राहतात. कारण प्रत्येक राईडला मी माझं लाईव्ह लोकेशन आहे ते मी माझ्या घरच्यांना पाठवून ठेवतो नेहमी, ती छोटी राईड असून दे की मोठी राईड असून दे. सो त्या लाईव्ह लोकेशन हे मी घरी पाठवतो. प्लस ज्या ठिकाणी पोचेन, म्हणजे जे माझं डेस्टिनेशन असेल त्या ठिकाणी पोचल्यावर त्यांना इन्फॉर्म करतो की मी एवढ्या वाजता इथे पोचलो म्हणून. आणि नंतर मग निघताना परत कॉल करतो की एवढ्या वाजता निघतं आणि एवढ्या वाजता मी घरी पोचेन. सो हे सगळं अपडेट देणं खूप गरजेचं आहे घरच्यांना, नाहीतर ते काळजी करत बसतात. सो तुम्ही पण ती सवय लावा. आता दुपारचे वाजले आहेत 2:20 2:25 झाले असतील आणि आता आपण हरणे बीच जवळ जात आहोत. तुम्ही एक व्ह्यू बघितला असेल त्याचा, तो बघा समोर दिसतोय, तो समुद्रच आहे. पण मी समुद्राजवळ जाणार नाही आहे. एक स्पॉट बघितला आहे त्या ठिकाणी जाणार आहे. बघू आता तो स्पॉट कुठे आहे ते. सो कोकणात फिरायला जेवढी मजा येते ना, खरंच यार खूप छान, एक नंबर वाटतं. आणि असे रूट असतील तर मग काय विचारायलाच नको. सो आता मी आलो आहे हरणे बीच जवळ. हरणे बीच आहे तो त्या साईडला आहे तिकडे समोर, आणि हे हरणे बंदर आहे. इथे मार्केट आहे, म्हणजे फिश मार्केट. हे तुम्हाला समोर दिसत आहे ना, ते पूर्ण फिश मार्केट आहे. सो तिथून जे कोळी बांधव आहेत ते होडी घेऊन इथे येतात आणि तिथे मासे उतरवतात. हे पूर्ण असं हे बंदर आहे ॲक्च्युली. तिथे तुम्ही होड्या बघू शकता. हे बघा, हे पूर्ण कोळी बांधवांच्या होड्या आहेत. आणि हे फिश मार्केट, हे फिश मार्केट आता पूर्णपणे बंद आहे दुपारच्या वेळेस. आणि इथून ते मच्छी घेऊन येतात. बघू शकता ते कोळी बांधव आहेत, ते मच्छी आता घेऊन आलेत होडीमधून आणि ते उतरवत आता. सो आता इथून मी निघतो त्या बीचवरून आणि पुढच्या स्पॉटवर आपल्याला जायचं आहे, म्हणजेच आंजर्लेला. हा बघा, हा असा समुद्र आणि हा रोड. सो कोस्टल रूट म्हणतात ना ते ह्यालाच. सो असं समुद्र आहे आणि समुद्राच्या बाजूने मी राईड करतो. एक नंबर फिलिंग. सो हाच रूट आता सरळ सरळ जाणार आहे आंजर्लेला. एक नंबर. असं काहीतरी व्ह्यूज बघायला मिळाले ना, हे दिवस एकदम चांगला होऊन जातो. कोकण राईडमध्ये तुम्हाला कंटाळा कधीच येणार नाही, प्रत्येक वेळी मजाच वाटेल. कारण इकडचे जे व्ह्यूज बघायला मिळतात ना, खूप छान असतात. हा असा समुद्र मला खूप हे वाटतोय, तो खवळलेला वाटतोय समुद्र, माहीत नाही का. खूप असं म्हणजे लाटा उसळतात एकदम. मागासपासून बघतोय मी, खवळलेला समुद्र वाटतंय. बोलत होतो ना, तो स्पॉट जो असा त्या समुद्रापर्यंत जातो. आता तिकडे जाण्यासाठी मला रस्ता शोधावा लागेल. ही नदी आहे ना, ती येऊन डायरेक्ट समुद्राला मिळते. भूगोलच्या पुस्तकात वाचायचो की नदी शेवटी समुद्राला येऊन मिळते. ती ही नदी आहे
ती डायरेक्ट समुद्राला येऊन मिळते. आता ते मी माझ्या डोळ्यांनी बघतो आहे, पुस्तकामध्ये वाचलेलं ते. खरंच बघूया आधी कोणतं ठिकाण जवळ आहे ते, तसं डिसाईड करूया कुठे पहिले जायचं आणि कुठे नंतर जायचं ते. अंजरला गणपती मंदिर 4 किलोमीटर सरळ. ओके, इकडून सरळ जायचं आहे. 4 किलोमीटरवर गणपतीचं मंदिर आहे. हे बघा, कड्यावरील श्री गणपती देवस्थान असा तुम्हाला बोर्ड दिसेल. सो तिकडून तुम्हाला जायचं आहे. सो मगाशी जो तुम्हाला स्पॉट दाखवला आहे ना, ते आपण गणपतीचं दर्शन घेऊन नंतर जाऊया त्या स्पॉटवर. आधी इथे जाऊन येऊया गणपती मंदिर जवळ. हे आहे कड्यावरील श्री गणपती देवस्थान आंजर्ले. एक नंबर, खूप छान. सध्या इथे बाईक पार्क करून निघायचं आहे. आंजर्ले गावात सुप्रसिद्ध कड्यावरचं गणपती स्थान आहे. येथील गणपती हे जागृत देवस्थान आहे असे मानले जाते. संपूर्ण मंदिर हे पांढऱ्या दगडात बांधलेले आहे. मंदिरातील श्री गणेशाची मूर्ती सुबक आणि देखणी आहे. मूर्तीच्या बाजूला रिद्धी सिद्धी यांच्या मूर्ती आहेत. गणपती मंदिरासमोर सुदर्शन तलाव आहे. श्री गणपती शेजारी शिवशंकराचे मंदिर स्थित आहे. नव्या मंदिराच्या स्थापनेवेळी साक्षात श्री गणेश पृथ्वीवर अवतरले होते. तेव्हा त्यांचे पहिले पाऊल ह्या डोंगराच्या माथ्यावर पडले आणि दुसरे थेट मंदिरात. जिथे त्यांचे पहिले पाऊल पडले तिथे खून उमटली आणि आज त्या ठिकाणाला श्री गणपतीचे पाऊल म्हणून ओळखले जाते. आंजर्ले इथून आता निघतोय मी. बघू जो तो मगाशी तुम्हाला जो स्पॉट दाखवला ना, सो तिकडे जाता येतं का बघूया. आता 4 वाजून तर गेले, 4:30 वाजले असतील. बघू, आता इथून निघतो आहे आंजर्लेवरून आणि पुढचा आता बघू आता कोणता प्रवास होतो आहे, तो परतीचा होतो आहे की त्या स्पॉटवर जायला मिळतं आहे का. खूप छान असं मस्त दर्शन झालं. आतमध्ये शूट करणं अलाव नव्हतं म्हणून मी शूट नाही केलं. त्यांनी सांगितलं होतं की कॅमेरा फोटोज काढण्यास मनाई आहे म्हणून मी शूट नाही केलं. बाकी गणपतीचं ते पाऊल आहे, छोटूसं पाऊल आहे पण खूप छान आहे, मस्त आहे. आणि त्याचं वेगळं मंदिर आहे आणि बाप्पाचं आहे ते वेगळं मंदिर आहे. फायनली आपल्याला तो स्पॉट मिळालेला आहे आणि त्या स्पॉटवर मी चाललो आहे. एक नंबर व्ह्यू बघायला मिळणार आहे तुम्हाला खरंच. आता तिथे बाईक्स अलाउड आहे की नाही ते माहीत नाही, पण त्या काकांनी सांगितलं आहे की 5 मिनटावरच आहे, जाऊन ये लगेच असे बोलले. तो लगेच जाऊन येतो. हाच तो रूट परफेक्ट. हे मी तिथून बघितलं होतं, जो तो समोर दिसतो आहे ना तिकडे ब्रिज म्हणून आहे, तिकडून बघितलं होतं. सो ही वाळू आहे आणि या वाळूतून आपल्याला जायचं आहे त्या ठिकाणी. आय थिंक बंद आहे असं मला वाटतंय. गाडी घेऊन नाही जाऊ शकत. आजच्या राईडच्या बद्दल बोलायचं झालं तर सो या व्ह्यूबद्दल बोलत होतो मी. आणि हा असा रोड आहे ना, तो पूर्ण तिथपर्यंत जातो समुद्रापर्यंत, पण रस्ते आहेत ते पूर्ण ब्लॉक केलेत. तिथून पण ब्लॉक आहे आणि इथून पण ब्लॉक आहे. सो अविरा आपली तिकडे आहे. सो आपल्याला जाता नाही येणार तिथपर्यंत, पण खूप छान वाटलं असतं जर जायला मिळालं असतं तर. खरंच एक नंबर. कारण
धनुषकोडीला कसं आहे दोन्ही साईडला समुद्र आहे आणि मधून रस्ता जातो. सो हे पण थोडंफार तिथे तसंच आहे, दोन्ही साईडला समुद्र आहे आणि मधून रस्ता जात आहे. पण यांनी ब्लॉक केल्यामुळे आपल्याला जाता नाही येणार, पूर्ण रस्ता ब्लॉक केला त्यांनी तिकडून पण आणि इथून पण. बाकी सगळे हे ब्लॉक्स टाकलेत, सो जाऊन काही फायदा नाही आहे. पण खूप छान वाटलं असतं जर जायला मिळालं असतं तर, एक नंबर. सो हे एक स्पॉट ठरवलं होतं मी, पण मला ते ब्लॉक्स नाही दिसले इकडे, तर आलोच नसतो मी जर ब्लॉक दिसले असते तर. पण खूप छान, मस्त, एक नंबर आहे. व्ह्यू बघा ना तुम्ही, कडक. दोन्ही मंदिरात खूप छान मस्त दर्शन झालं आणि दोन्ही मंदिरे एक नंबर होते खरंच. जसं मी रील्समध्ये बघितलं ना त्याहून सुंदर होतं दोन्ही पण मंदिर. श्री केशवराज मंदिर ते एक नंबर आहे, प्लस कड्यावरील गणपती आंजरले ते मंदिर पण खूप छान आहे खरंच. आणि अजून एक स्पॉट ठरवला होता, तिकडे आपल्याला जाता नाही आलं, सो इट्स ओके. आपण धनुषकोडीला जाऊया, आता नाही, नंतर कधीतरी. तो 7 वाजता मी माणगावमध्ये पोचलो आणि त्यानंतर मग थोडंफार खाल्लं काहीतरी आणि आता परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. इझी रूट आहे, काही नाही आहे. मुंबई गोवा हायवे पकडायचा आहे, माणगावला आपण राईट टर्न घ्यायचा आहे. जसं श्रीवर्धन आणि आपण जातो ना तसं राईट टर्न घ्यायचं आहे. तिथून मग मंडणगडसाठी एक लेफ्ट टर्न येतो, तो घ्यायचा. नंतर मग विचारत पुढे तुम्ही जाऊ शकता. सो मंडणगडवरून नंतर आतमध्ये दापोलीला जायचं आहे. सो असा काही रूट आहे, इझी रूट आहे. लोकलला विचारेल तरी पण तुम्हाला सांगतील ते, कारण नेटवर्क नाही आहे तिकडे. तो आजची जी राईड आहे ती संपणार आहे थोड्याच वेळात, कारण आता अंधार झाला आहे आणि आता दाखवायला काहीच नाही आहे. मुंबई गोवा हायवे आहे. तो मला फक्त एवढंच बोलायचं होतं की राईडबद्दल बोलायचं होतं. ही राईड कशी झाली ते तुम्हाला सांगायचं होतं. रूट पण तुम्हाला सगळं सांगितले आहेत मी, कुठून काय रूट्स सगळं सांगितले तुम्हाला. टोटल 436 किलोमीटर कंप्लीट झालेत आत्तापर्यंत आणि आता थोड्याच वेळात पनवेलला पोचीन 5-10 मिनटात. सो खूप छान मस्त अशी ही राईड होती आणि ही व्हिडिओ मी इथेच एंड करतो. सो या व्हिडिओपुरती एवढंच. आणि ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या रायडर मित्रमैत्रिणीसोबत आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो केलं नसेल तर हा माझा इंस्टाग्राम आय डी आहे, इथे जाऊन नक्की फॉलो करा. सो राईड सेफ अँड वेअर हेल्मेट्स.